यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा मिळतो तिथे पालकमंत्री पदासाठी चुरस असते अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तर आतापर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मारामारी सुरू होती अशी ही टीका राऊतांनी केली। दरम्यान आज रायगडच्या जनतेला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवी यांनी दिली आहे। राऊतांच्या जिभेला हाड नाही असं म्हणत गिरीश महाजन यांनी टीका केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडे आमदार खासदार राहिले नाहीत, बीएमसीतील ठाकरेंचे नगरसेवकही जाण्याच्या तयारीत असल्याचं महाजन म्हणाले। त्यामुळे राऊतांनी एखादी पालिका निवडून आणून दाखवावी असं आव्हान महाजनांनी दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील दिमागी नक्षल वक्तव्यावरून निर्माण झालेल्या राजकीय गदारोळात सोशल मीडियावर एक नवीन मोहीम सुरू झाली आहे। अलीकडील कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणेच दिमागी नक्षल जनता पार्टी नावाने एक नवीन अकाउंट समोर आलेलं आहे। पक्षाच्या इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स निर्माण झालेले आहेत। मिसिंग लिंक राज्य सरकारने तयार केला, त्यावर दरड कोसळली तरी देखील माझ्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात आली अशी प्रतिक्रिया मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली आहे। 27 वर्षांपूर्वी आपण मुंबई पुणे महामार्ग तयार केला, मात्र या मार्गावर अजूनही खड्डे नाहीत असा दावा त्यांनी केलेला आहे। मराठा समाजाच्या मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच मनोज जरांगे पाटील यांनी देखील वाघमारेंना इशारा दिलाय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या विरोधामध्ये सोलापुरात मराठा समाज आक्रमक झालाय। बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा समाजानं केलेली आहे। मराठा समाजाचे कार्यकर्ते तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत, मात्र पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्यानं मराठा समाजानं आंदोलनाचा इशारा दिलाय। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झालेली आहे, मात्र भुजबळ समर्थकांनी नाराजी व्यक्त केली। यावेळेला कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचं नाव न घेता नियुक्तीचा जाहीर निषेध केलाय। 1.5 वर्षांपासून रखडलेल्या महामंडळ वाटपावर येत्या आठवड्यामध्ये निर्णय होण्याची सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीचं या आठवड्यामध्ये आयोजन असून गणेशोत्सवापूर्वी सप्टेंबरमध्ये महामंडळ वाटप होण्याची सूत्रांची माहिती आहे। महामंडळ वाटपाचं सूत्र ठरलं असलं तरी वाटप अद्यापही रखडलेलंच आहे। श्रावण सोमवार निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमा महेश्वर मंदिरामध्ये जाऊन भगवान महादेवाचं दर्शन घेतलंय। तसंच त्यांनी विधिवत अभिषेक, पूजा अर्चा आणि महाआरती केली। यावेळेला महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। हिंगोलीच्या वैजनाथ गडावर भगवान वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहिल्या श्रावण सोमवार निमित्तानं वैजनाथाच्या दर्शनासाठी विविध भागांमधून भाविक गडावर दाखल झालेत। भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून परिसरामध्ये दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। जळगावमध्ये रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्यामुळे गेल्या 18 दिवसांपासून महामार्गावरील बायपास वाहतुकीसाठी बंद आहे। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे। शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहनधारक आणि नागरिकही प्रचंड त्रासले। वाशिमच्या मेडशी परिसरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरले। वारंवार प्रशासनाला तक्रार करूनही दुरुस्ती करत नसल्यानं अखेर मेडशीतील युवक आणि ग्रामस्थांनी स्वखर्चानं खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे। यावेळेला नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। हिंगोलीमध्ये दारू पिऊन शाळेत येणाऱ्या शिक्षकांचा व्हिडिओ समोर आलेला आहे। दारू पिऊन हाती बॉटल घेत शिक्षक झोपल्याचा निंबाळामधल्या सरपंचाने आरोप केलाय। त्यानंतर सीजेपीचे अभिजित दिपके यांनी संबंधित शिक्षकावर कारवाई न झाल्याचा आंदोलनाचा इशारा दिला। दरम्यान दारू पिणाऱ्या शिक्षकाचं निलंबन होणार असल्याची माहिती मिळते आहे। नांदेड शहरातल्या श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आलेला, मात्र तरीही या स्टेडियमची अवस्था अत्यंत दयनीय आहे। मैदानाच्या चारही बाजूनी तसंच आसन व्यवस्था शेजारील झुडपं वाढलेली आहेत। या मैदानामध्ये दारूच्या बाटल्यांचाही खच आढळून आलाय। मुरबाड तालुक्यातील सुपीक शेतजमिनीवर प्रस्तावित एमआयडीसीसाठी प्रशासनाकडून अचानक सुरू करण्यात आलेल्या मोजणीला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर नोटीस किंवा जाहीर सुनावणी न घेता मोजणी सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। कांद्याच्या दरावरून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांना वाढीव दर दिल्यानं मार्केट कमिटीनं आडत्याचं दुकान सील केल्याचा आरोप करण्यात येतो। यावरून शेतकरी आक्रमक झाले असून घोषणाबाजी करण्यात आली आहे।
नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलेला आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. सातत्यानं होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कोल्हापुरात अवैध दारूसाठा जप्त करण्यात आलाय. गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या दारूसाठ्यासह 1,75,00,000 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. जयसिंगपुरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचं भिजत घोंगडं अखेर गंगेत नालेलं आहे. पालकमंत्रीपदाच्या संघर्षात बाजी मारत भरत गोगावले यांनी आपल्या गळ्यात ही माळ पाडून घेतली आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेमध्ये संघर्ष सुरू होता. दोन्ही बाजूंनी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. आज अखेर त्यावर तोडगा निघालाय. चार मंत्री असलेल्या नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये जळगावच्या गिरीश महाजनांनी बाजी मारली. अनेक दिवस प्रलंबित असलेल्या नाशिक पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटला. मुख्यमंत्री फडणवीसांनी तर गिरीश महाजनांना संधी दिली आहे. दादा भुसे, छगन भुजबळांना दुर्लक्षित करत कुंभमेळा मंत्री महाजनांकडे नाशिक पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यूजीसी नीट चाचणीच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून करण्यात आली आहे. नीट नंतर एनटीएवर यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा ही नामुष्की ओढावली आहे. या प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केलाय. मराठा समाजाच्या मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील चाकणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. औद्योगिक पट्ट्यासाठी डेडिकेटेड कॉरिडॉर आणि पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल सुरू करण्यात यावं अशी मागणी यावेळेला अमोल कोल्हे यांनी केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळच्या कापरा आणि हिवरी इथल्या शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देऊन झडती घेतली आहे. या ठिकाणी शिक्षक संख्येच्या प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्यानं ते मंत्री नाराज झाले. तसंच शाळा प्रशासनावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पुण्यातील ऑपरेशन कसबा अंतर्गत भाजपमध्ये विविध पक्षातील नेत्यांचा प्रवेश झालेला आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे प्रमोद निमन, मनसेचे प्रल्हाद गवळी आणि शिवसेनेच्या उमेदवार वैष्णवी किराड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिकच्या खड्ड्यांविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना युपीने खड्ड्यांविरोधात नाशिक शहरात भव्य मोर्चा काढला. शिवसेना कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होऊन राजीव गांधी भवनातील मनपा मुख्यालयावर हा मोर्चा धडकला. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये MRI मशीनचं लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. अत्याधुनिक 1.5 टेस्ला MIR मशीनमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. रेल्वे विभागामध्ये 3,993 जागांची मेगा भरती आहे. रेल्वे बोर्डामध्ये ज्युनियर इंजिनियर आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडंटसह एकूण 3,993 पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 13 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. या भरती संबंधित सविस्तर माहिती जी आहे ती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील ओरसगाव टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली सुरू करण्यात आलेली आहे. जानिवली ते पत्रादेवी या 60 किलोमीटर मार्गासाठी कार जीपला 125 रुपये तर बस आणि मिनी बसला 425 रुपये टोल आकारला जाणार. रस्त्याची खराब अवस्था असताना टोल वसुली सुरू केल्यानं वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या कृष्णेश्वर मंदिरातील दर्शनासाठी आता स्वतंत्र 650 मीटर लांबीची दर्शन बारी तयार करण्यात आली आहे. या बारीचं काम सुरू झालेलं आहे. कन्नड रस्त्याखाली 75 मीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जाणार. हा भुयारी मार्ग उभारण्यापूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून माती परीक्षण करण्यात येत आहे. नाशिक शहराचा पाणी पुरवठा उद्या मंगळवारी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाईपलाईनचं क्रॉस कनेक्शन तसंच शहरातील 17 ठिकाणी अत्यावश्यक दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. मध्य रेल्वेनं 5 विशेष गाड्यांना नियमित सेवेचा दर्जा दिलेला आहे. पुणे कोल्हापूर गाडी आता दैनिक एक्सप्रेस तर इतर गाड्या नियमित पॅसेंजर म्हणून धावणार आहेत. पुणे कोल्हापूर एक्सप्रेस ही 20 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनी एसटीच्या जादा गाड्यांना मोठा प्रतिसाद दिलेला आहे. मुंबई विभागातील 220 गाड्यांचं बुकिंग फुल झालं असून तांत्रिक समस्येमुळे ग्रुप बुकिंग अद्याप सुरू झालेले नाहीये. यंदा मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणासाठी 5220 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सव हा एक महत्त्वाचा सण असून त्याची ख्याती जागतिक स्तरावर आहे. या दहीहंडी उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नेऊ त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईतील गोविंदांना स्पेनमध्ये पाठवणार असल्याचं शेलार यावेळेला म्हणाले. दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदांना इजा झाल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च आणि भरपाई आयोजकांनी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उंच मानवी मनोऱ्यांमुळे धोका वाढत असल्यानं गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज आहे. बक्षिसांऐवजी प्रशिक्षण, सुरक्षा साधनं आणि विम्यासाठी निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील मानेवाडीमध्ये पारंपरिक चिखली गुट्ठा स्पर्धेचा थरार रंगला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं झालेल्या स्पर्धेत जोड्यांनी चिखलातून सुसाट धावत प्रेक्षकांची मनं जिंकली. संपूर्ण राज्यामध्ये आज नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. नागपंचमी निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील भद्रनाग मंदिरामध्ये देखील हजारो भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रनाग मंदिर हे राज्यातलं एकमेव नागाचं मंदिर असून या ठिकाणी 9 फण्यांच्या नागाची मूर्ती विराजमान आहे. अर्धा ऑगस्ट संपला तरी वाशिममधील 77 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये केवळ 34.19% उपयुक्त पाणी साठा आहे. सोनल प्रकल्पामध्ये अवघा 19.21% तर वारा जहांगीर प्रकल्प 100% भरलाय. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी आता उर्वरित ऑगस्ट सप्टेंबरमधील पावसाची प्रतीक्षा आहे. अकोल्यातील 64 खेड्यांना पाणी पुरवठा करणारी जीर्ण जलवाहिनी दहिगाव गावंडी इथं पुन्हा एकदा फुटली. लाखो लिटर पाणी घरामध्ये आणि शेतामध्ये शिरल्यानं नागरिक आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. वारंवार जलवाहिनी फुटत असूनही ती बदलण्याचं काम रखडलंय. त्यामुळे तातडीनं जलवाहिनी बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. IRCTCच्या पथकानं पश्चिम विभागातील रेल्वे गाड्यांमध्ये अचानक तपासणी करून अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. काही कॅटरिंग कर्मचारी गणवेश आणि ओळखपत्राशिवाय आढळले. संबंधितांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये राज्यभरात 19,599 वीज चोऱ्या उघडकीला आलेल्या आहेत. यातील 15,965 प्रकरणांमध्ये 30,36 लाख रुपयांची वीज चोरी आढळली आहे. जुलैमध्ये सर्वाधिक 11,032 वीज चोऱ्या पकडण्यात आलेल्या आहेत. वीज चोरीची रक्कम न भरल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. नांदेड शहरातील बस स्थानक परिसरात धारदार शस्त्रानं तरुणाची हत्या करण्यात आली. गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. वजिराबाद पोलिसांकडून पोलीस तपास सुरू आहे. पुण्याच्या ऐतिहासिक सिंहगड सुरक्षेचा बोजवारा उडालेला आहे. गर्दीचा फायदा घेत तरुणीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला गेलाय. यावेळेला हुल्लडबाजांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आल्याचं पाहायला मिळालं. या घटनेवरून प्रशासनाला पर्यटकांच्या सुरक्षेचे काहीच पडलेले नाही आहे असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. पुण्याच्या येरवड्यामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय. माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस या संशयातून तरुणाने जुन्या प्रियकराचा पाठलाग करत त्याला रस्त्यात गाठलं आणि साथीदारांच्या मदतीनं बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पुण्यात शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड विक्री करणाऱ्यांवर आजपासून FDA कडून कारवाई होणार आहे. हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट पदार्थांची विक्री आढळल्यास अन्न सुरक्षा आणि कायद्यानुसार कारवाई केली जाईल. नियमभंग केल्याप्रकरणी यापूर्वी 16 आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.